नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. विधानसभेच्या पहिल्या दिवशी खडाजंगी. मॉडेल शॅक मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपली. आमदार मायकल लोबो आणि पर्यटन मंत्री रोहन खवटे आमने सामने. काळे सूट घालून ऑफिस बाहेर येतात दलाल. मायकल लोबोंचं विधान. तर काळे सूटवाल्यांना तुमच्या जमिनी विका. पर्यटन मंत्री रोहन खवटेंचं मायकल लोबोंना प्रत्युत्तर. वाढत्या एलपीजी गॅस दरवाढीमुळे गरीब जनता त्रस्त. जनतेवर पुन्हा चुलींवर स्वयंपाक करण्याची वेळ. सरकारने गरीब जनतेला फसवू नये. आमदार विजय सरदेसाईंचा सरकारवर हल्लाबोल. राज्यातील जलक्रीडा पर्यटनाचा विषय ऐरणीवर. जेएलईमुळे स्थानिक व्यावसायिकांवर संकट. आमदार वेन्झी वेगास यांनी उपस्थित केला प्रश्न. शेजारील राज्यांमध्ये जलक्रीडा पर्यटनात वाढ. जलक्रीडा व्यवसाय खासगी संस्था चालवणार नाही. पर्यटन मंत्री रोहन खवटेंची माहिती. राज्यात मोठ्या प्रमाणात होतंय काजू उत्पादन. काजू बियांचा दर कमी. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. काजूला किमान 170 रुपये प्रति किलो हमी भाव द्या. आमदार एल्टन डिकोस्टा यांची मागणी. एरियल केबलिंगमुळे पैसा पाण्यात. एरियल केबलिंगचा फायदा तरी काय? आमदार गणेश गावकरांचा सवाल. हा प्रकल्प 2016 मध्ये सुरू झाला. माझ्या कार्यकाळात नाही. वीज मंत्री सुदीन ढवळीकरांची स्पष्टोक्ती. आणि इलेक्ट्रिक वाहन अनुदानाच्या विषयाचा पर्दाफाश. सरकारचा लोकांना फसवण्याचा प्रयत्न. अनुदानासाठी काही लोक मागतायत पैसे. आमदार विजय सरदेसाईंचा आरोप. आमदार विरेश बोरकरांनी राज्यातील मॉडेल शॅकचा मुद्दा विधानसभेच्या पटलावर ठेवला होता. दरम्यान या विषयावरून सत्ताधारी आमदारांमध्येच खडाजंगी पाहायला मिळाली आहे. पाहूयात. रिसंटली एक न्यूजपेपराचेर आर्टिकल येयल्लें आनी त्या न्यूजपेपराचेर मेन्शन केल्लें की 4 मॉडर्न शॅक्स येतले म्हणून. सो मॉडर्न शॅक्स जेन्ना येतले आनी तेजे कॉस्टिंग अप्रोक्स अराउंड 1 CR 1 करोडाची सुमार कॉस्टिंग जातली म्हणून. आयज सगळ्यांक खबर आसा जे आमचे शॅक ओनर्स आसा हे ट्रेडिशनली पयलू फिशरमॅन्स आसले, थोडे लोकल्स आसले, जेंच्यांनी हो आमचो ट्रेडिशनल जो लायव्हलीहूड बिझनस आसा हो फुडें व्हेल्लो आसा. 1970च्या टायमारच्यान हे जे बिझनस आसा ते सुरवात जाल्ली आनी प्रत्येक आयज अनएम्प्लॉयड जे यूथ आसा जावं अनएम्प्लॉयड कोण आसा तांकां खंय ना खंय लायव्हलीहूड मेळटा ह्या शॅक्सांक लागून. आनी जेन्ना समज अशे मॉडर्न शॅक्स आमी हाडले आनी सेटअप केले अप्रोक्स अराउंड 1 CR तेंची कॉस्टिंग आसतली आनी जेन्ना ते ऑक्शनिंगाक वयतले ते ऑक्शनिंग घेवपाक लागून आमचे लोकल जे ट्रेडिशनल शॅक ओनर्स आसा हेंचे कडेन पयशे आसतले काय कितें? जेंकां सिवरेज तेंचे कलेक्शन आसता ते टायमली जावपाक जाय, कित्याक थंय मोटरेबल तुमकां डायरेक्ट कोणूय वचपाक शकना. सो सरकारा कडल्यानूच तांकां सिवरेज कलेक्शन जावपाक जाय. तशेंच लायट इलेक्ट्रिसिटी आनी वॉटर जे आसा टेम्पररी कनेक्शन जे दिवपाचे आसता ते जेन्ना तांकां लायसन इश्यू जाता तेन्ना तांकां दिवचें ही मागणी आसा. आनी मेन आमची मागणी आसा ती आमचे जे ट्रेडिशनल शॅक ओनर्स जावं आमचो ट्रेडिशनल बिझनस आसा गोंयांत कितलोच टुरिझम बिझनस आसा. आयज कितलेशे बिझनस आयज भायल्यांच्या हातीन वचून आमचो बिझनस ठप जाल्लो आसा. आमकां आयज कांयच बिझनस मेळना. हो प्रोटेक्ट करपाक जाय आनी आमची आयडेंटिटी प्रोटेक्ट करूंक जाय. All our Goans requires to stand on their own feet. For that, tourism department should come out with good policies. Shack ha teka apun toilet koho provide करतलो. How I will clean the soil tank? Speaker sir, this is only I am trying to explain that the minister and ek uttaran sopaile. Currently there is no model shack policy in place. जोर तर स्पार्क येवंक ना जाल्यार उजो कहो लागलो. स्पार्क येयला न्हू खंय तरी. काळे कोटवाले येयल्ले हा भोंवता ते सगळ्याक. म्हाका येवन मेवले. आय होप यू आर नॉट गोइंग टू ओपोज दीस. आय म्हणलें वॉट यू वॉन्ट मी टू नॉट ओपोज? आय म्हणलें आय एम ऑलवेज विथ द लोकल्स. ते पळयता कोण ओपोज करपाचे आहा पळय ते तेजे कडेन पयले वयतले, विजया कडेन पयले वयतले, म्हाजे कडेन येतले आनी कोणा कडेन वयतले. आमदार आमच्याच पार्टीचो he has put a serious allegation. No, it is not an allegation. Or somebody. सगळ्या कडेन येता. Let him if it is कोण काळो सूट, धवो शर्ट, धवी पॅन्ट, ब्लॅक बेल्ट कोणी आयिल्ले आसात समज ताका मेळपाक आनी कोणाक मेळपाक म्हाका मेळपाक. I am open to his naming it on the floor of the house. Name place it. Speaker sir, नाव दिचे. सांगचे name him. जालें. Speaker sir, we request Honorable MLA Michael Lobo should take the name. Speaker sir, Speaker sir, ते उलयता wants to know who are these people.
आणि कित्याक उलयता एज अ रिस्पॉन्सिबल We agree with the minister. We agree with the minister. सर मंत्री नाव सांगची नाव सांगची मातशें. पॉलिसीच्या माध्यमांतल्यान आमी खंयच सांगू ना आणि आय एम पुटिंग इट ऑन रिकॉर्ड स्पीकर सर. जबाबदारीन आमदारान खासता एक कडेन खरपयता एक कडेन करपाची गरज ना. समज कोणे काळे सूट घालून आयल्या ताज्या ऑफिसान म्हज्या ऑफिसान कोणाच्या ऑफिसान अवश्य सांगचें कित्याक हो सरकार स्पीकर सर इज व्हेरी क्लियर ऑन वॉट वी आर डुईंग. जस्ट बिकॉज ऑफ सम फ्यू एवरीबडी हॅज अ वोटिंग चॅलेंज डज नॉट मीन दॅट यू कॉम्प्रोमाइज गोवा बिकॉज ऑफ दिस. आमी हांकां सपोर्ट करुया सारकें करुया पूण हांकां आपलो स्वताचो फायदो काडपाक हांकां अगेन्स्ट करप हांगा आपूण हाडून एक उलोवप आनी भायर वचून एक उलोवप असेंब्लीन एक उलोवप चेंबरान एक उलोवप मिडिया कडेन एक उलोवप हे त्या लोकांनी बंद करपाची गरज आसा. कित्याक एंड ऑफ द डे वी आर टॉकिंग अबाउट अ सेक्टर विच रिस्पॉन्सिबली नीड्स टू बी हँडल्ड. आमी थंय सायडीक हॉकर्स आनी ही तांकां धरपाक गेले तांकां अक्षरशः बॅजीस दिल्या त्या चॅकवाल्यांनी थोड्यांनी किती आमची थंय क्लिनींग करता म्हणून. साडी घाल्ली मसाज करपी 2 मिनटान बसून आयदनां घासता गोंयकार न्ही पूण गोंयकाराच्या शेकान काम करता आनी इलिगॅलिटी विचार करता आनी ती आमी प्रोटेक्ट करपाक जाय. हो कसलो न्याय स्पीकर सर. ड्रग बिझनेस समज चालू आसा शेका हातून शेकांनी ना जाल्यार नॉन गोवन्स आसा जाल्यार हाजेरूय कारवाई करपाची गरज आसा. पूण ह्या टायमार स्पीकर सर व्हेरी इम्पॉर्टंटली इज इन द टर्म्स ऑफ पुटींग आवर थॉट्स अहेड आज कॉलिंग अटेन्शन बाब विदेशान घालून बरें केलें कित्याक आमकां संदी मेळ्ळी हो इश्यू क्लियर करपाक. अर्थसंकल्पीय अधिवेशनात जलक्रीडा पर्यटनाचा विषय ऐरणीवर आलाय. आमदार वेन्झे विएगास यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला पर्यटन मंत्री रोहन खवटेंनी महत्त्वाचं उत्तर दिलंय. ते काय म्हणालेत पाहूयात. Fear and anxiety in the minds of traditional Goan water sports operators regarding intentions of the government in forcefully trying to impose queue system through jail and not allowing existing water sports association to continue with their manual queue system. Ye म्हाका दिसता स्पीकर सर is a very important issue for all over Goa and that is with this traditional system of queue for the water sports. म्हाका दिसता स्पीकर सर we should ensure that forcefully trying to bring jail should not happen स्पीकर सर. ताणे जो इश्यू रेज केला ताका ब्रीफ तितलेच दिता बाकीचे क्वेश्चन येता तेन्ना फुल रिप्लाय दिता. स्पीकर सर जी झिरोवर मेन्शन ताणें केला तो अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आमच्या गोंयकार भावांचे जे वॉटर स्पोर्ट्स चलयता आणि सरकार स्पीकर सर अंडर डॉक्टर प्रमोद सावंत वी वॉन्ट टू एन्श्युअर दॅट दीस ट्रेडिशनल एक्टिविटी कंटिन्यूज बट कंटिन्यूज इन द रायट मॅनर. आज कितें जाला स्पीकर सर क्यू सिस्टम मॅन्युअल म्हणटा बाब वेन्झीन लास्ट टायम डिजिटल म्हणिल्लें आतां वेन्झी म्हणटा मॅन्युअल म्हणा आय डोंट नो वॉट इज इट चेंज. पूण आज स्पीकर सर खंय जगान गेलो जाल्यार टॅक्नॉलॉजी शिवाय कामां जायना. आज ऑनलायन ऑफलायन सगळें येवंक लागलें. आज कॉम्पिटिशन आमकां मालवणाक वाडपाक लागलें वॉटर स्पोर्ट्सान आनी सगळ्यान इम्पॉर्टंट स्पीकर सर इज जे टाउट्स इलिगल टाउट्स ऑन रिकॉर्ड स्पीकर सर सांगता जे वॉटर स्पोर्ट्स एक्टिविटीजान आसा. समज 800 रुपयाची रायड असली स्पीकर सर आणि 800 रुपयाची पॅरासेलिंगाची रायड 400 रुपया टाउट व्हरता 450 रुपया व्हरतात ताका ऑपरेटराक मेळटा 300-350 रुपया. स्पीकर सर आमी म्हणटा ऑपरेटर जो गोंयकार आसात ताणें 800 रुपया जोडचे कमी जोडचे न्हय म्हणून. सायमल्टेनियसली स्पीकर सर म्हजी हांव स्वता जेन्ना कोणगोटे गेल्लो स्पीकर सर आय हॅड द एक्सपिरियन्स ऑफ वन वॉटर स्पोर्ट्स एरिया वेर इन फ्रंट ऑफ मी स्पीकर सर म्हज्या उजीर पॅरासेलिंग रायड 800 रुपयाची 3000 रुपयांक विकतालो. हांवें तो कावंटर काडलो. ते काउंटर काडटकच स्पीकर सर ती सध्या चर्चा चालू आसा ताजेर हांव आज उलयना फाल्यां उलयता जाल्यार तेन्ना क्वेश्चन येवनी. पूण इम्पॉर्टंट स्पीकर सर आसा की रेग्युलेटेड सिस्टम समज येना जाल्यार आमकां प्रॉब्लेम आसा. आतां प्रश्न आयलो जेलाचो. जेल आनी केला येद्दे व्हडल्यान की जेल 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 कोण जेल स्पीकर सर. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड इज अ पार्ट अ कॉर्पोरेशन ऑफ द स्टेट. दिसाचो पयशे जे येता स्पीकर सर दनपार पर्यंत सकाळच्यान दनपार पर्यंत ते सांजवळा तांच्या अकाउंटाक क्रेडीट आसतले आणि दनपारच्यान सांजवळ जे येता ते लेट नायट नाल्यार सकाळी 10च्या पयलीं तांकां अकाउंटाक क्रेडीट आसतले. आतां स्पीकर सर म्हाका अजून कळना हे आमी जेन्ना लिगलायज सामकें करूंक सोदता आनी वी वॉन्ट टू एन्श्युअर दॅट आवर गोवन फेलो अर्न्स सडनली जेल आयला आनी जेला बरोबर आनी एक दुखल्ला आमचेच लोक की आमी प्रायवेटायज करून सोदतात म्हणून. स्पीकर सर ह्या असेंब्लीन मुख्यमंत्री हांगा आसा वी आर ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस
It is a commitment to ensure that we promote our own traditional associations who are controlling water sports. There is no question of any private entity. एखादी प्रायव्हेट एंटिटी एखादी लँड घेता आसतले थंय दिल्लीवाले वॉटर स्पोर्ट्सान येवचे ना इतले स्पीकर सर हांव तुका कमिटेड हांगा रिप्लाय दिता आनी तरी हाजेर फुडें वता आसतना मुख्यमंत्र्या कडेन रिक्वेस्ट केला की आमी सगळ्यांक घेवन परत उलोवन तांकां दाखोवया पूण दिशाभूल करपाची जी प्रथा सुरू जाला ह्या हावजांतल्यान ती बंद जावपाची गरज आसा स्पीकर सर. सो म्हजी विनंतीची आनी कळकळीची तुमकां सगळ्यांक कळकळीची विनंती आसा की लेट अस पुट टुरिझम इन द रायट सेन्स. कित्याक आज स्पीकर सर मालवण जावं बाकीचे एरिया जावं ज्या तरेन वॉटर स्पोर्ट्स वाडपाक लागला. सोलर वीज निर्मितीत वाढ करून 2030 पर्यंत राज्यात दिवसाघडी 150 मेगावॅट पर्यंत सोलर वीज निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य वीज मंत्री सुदीन ढवळीकरांनी केलंय. सोलर वीज निर्मितीविषयी आमदार अलेक्स रेजिनाल्ड यांनी प्रश्न विचारला होता. पाहूयात. We are talking of being self-sufficient in 2050. आजपासून फकत काही नाही म्हळ्यार 20-30 megawatts झाले. We require 600 during the day and we require about 700 during the night. चीफ मिनिस्टरान एक स्टेटमेंट केल्लो की पणजे आपण रिन्युएबल म्हणजे वॉन्ट टू मेक इट अ सोलर हब. गुड, सोलर सिटी. नाव गुड पणजे जावपाचें बट मुगे कॉन्स्टिट्युएन्सी पळय आहा it is totally agriculture based constituency. आमी biodiversity, we are going to be the first village to notify for biodiversity. We are doing so much for our village. आमगे village केदोन जातली आमगेलें कितकोन my constituency or rather आमगे village will be more power based, solar power based or renewable power based unit. So I want the minister to answer me. कितकोन तूं हें करूं सोदतलो. पणजे केलें मग आमकां प्रॉब्लम ना. पणजे केलें पणजे करपाचें. ऑनरेबल मिनिस्टर शूड ड्रॉ आउट अ प्लॅन. टेल अस 2 वर्सांनी एक आमकां एक 5 वर्सांनी टेन्युअर आहा. विल आय बी इन अ पोजिशन टू गेट इट एंड इफ सो हाव वी विल बी एबल टू गेट इट. हे जावपाक जाय अशें प्रत्येकाक दिसता आनी त्या खातीर प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा एवं उत्तन महाअभियान हे आमी चालू केला. आमचो प्रॉब्लेम इज टू डिसायड द रेट. युनीट जो रेट येता ते रेट अडकल्या जॉयंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशना कडेन. दुसरी गोष्ट आसा कुकोलीम सबस्टेशन तुका तेकून ऑलरेडी आमी ताजे खातीर कमिशन केलां. तिसरें सबस्टेशन आमी कमिशन करता तें वाळपय आनी त्या शिवाय आनी 2 कडेन तें कमिशन करपाचें ठरयलां. आतां ह्याका डिले जालो हाकाच लागून न्हय कुसूम पंपाकूय डिले जाला. म्हणजे जे अग्रिकल्चर बेज कुसूम पंप दिता पळय तातूंत गोंयची जी क्वांटिटी आसा ती खूब कमी आसा आनी जे पळय युनियन मिनिस्ट्रीन रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर आसा ते गोंया येवपाक तयार ना. आनी त्या खातीर वी हॅव डिसायडेड टू गो फॉर ओपन टेंडरींग. कोण येता ते येवं सगळो खर्च गोवा गव्हर्मेंट करतले अशें म्हणून. कित्याक 90% इज द सबसिडी. 60 + 30 10% त्या मनशान घालपाचें म्हणजे अग्रिकल्चरिस्टाक. ते सोडून आमी अशें ठरयलां की आमी प्रोसेस ओपन करपाचो आनी त्या खातीर बाय एप्रील एंड हे टेंडरींग प्रोसेस जातले. दुसरी गजाल आसा जवळ जवळ लिस्ट ऑफ एप्लिकेशन तुजी जी आसा ती 20 नंबर आसा. फिजिबिलिटी स्टडी कंप्लीट केल्या आमी 14 जाणांची आनी त्या नंतर सादारण कॅपेसिटी आसा ती 30 मेगावॅट. आनी हे जर जालें आसत जाल्यार म्हाका दिसता प्रत्येक कडेन अग्रिकल्चर बेज ज्या कडेन आसा थंय ह्यो गोश्टी चालू जातल्यो. व्हेरी इम्पॉर्टंट दुसरो प्रश्न तुवें एकदम उडी मारली ती रूफटॉप सोलाराचेर मारली. रूफटॉप सोलर आमचें काम चल्लां. पंजीम सिटी डिसिजन मुख्यमंत्र्यान घेतला की पंजीम सिटींत जितल्यो गव्हर्मेंट बिल्डिंग्स आसा तितल्योय गव्हर्मेंट बिल्डिंग्स आमी अंदू काम चालू करता फायनान्शियल इयर 2023-24 and we will see that it will be completed by next March 2024. ही पणजी सिटीचे तिला आमी सगळ्यांक कळपाक सांगता 540 मेगावॅट वीज आमकां लागता
ती 750 पीक वर्सा आमकां 750 म्हणजे सादारण मे एप्रील 750 पर्यंत वता आणि ही वीज 3 वर्सां येता ते 2030 पर्यंत आमचें एम्बिशन आसा की वी वील रीच टू 150 मेगावॅट इन सोलर. आतांच तुका हांवें मुद्दाम ती कॉपी दिल्या ओपन एसएस विथ स्टोरेज. दिस इज द फर्स्ट कायंड इन कंट्री. स्टोरेज फॅसिलिटी दिवपाक आमी जी तयारी केल्या ती फर्स्ट इन इंडिया. हे मातशें पळय दाखयता. हांव एश्युरन्स दितां की हो डिपार्टमेंट वील बी वन ऑफ द बेस्ट डिपार्टमेंट. 30 मेगावॅट जी आमी 2030 पर्यंत करता तो इज कंपेरिंग विथ 750. सी सोलर पॉलिसी जेन्ना डिसिजन जालें तेन्ना 2050 पर्यंत सबंद भारतांत ग्रीन एनर्जी तयार करची म्हटलां. सो आमकांय 2050 पर्यंत जितली गोंयांत एनर्जी जाय तितली ग्रीन एनर्जी आमी तयार करपाक जाय. 2050 पर्यंत आमकां टायम लिमीट आसा 20 वर्सां मुखार. दुसरी हांव आसत नासत तूं असत एखादो. आमदार विजय सरदेसाईंनी इलेक्ट्रिक वाहन अनुदानाच्या विषयाचा पर्दाफाश केलाय. नेमका काय आहे प्रकार पाहूया. जर मंत्र्यान सांगला की 150 मेगावॉट बाय 2030 तो रूफटॉप सोलराचेर तयार करतलो. सो ताजें अभिनंदन करुया तुजें. पूण मंत्री बी अश्यो खूब वस्तू उलयला हाजे पयलीं सोलर. आनी मंत्र्याक खबर आहा की ही सोलर वापरून इलेक्ट्रीक व्हेकलां चार्जूय जातात. म्हजे कडेन इलेक्ट्रीक व्हेकल आहा स्पीकर सर विच आय चार्ज ऑन अ रूफटॉप सोलर. सो रिन्युएबल एनर्जीचो भाग जाता सोलर एनर्जी घेवप आनी ती इलेक्ट्रीक व्हेकलां वापरप. आनी ताजे खातीर इलेक्ट्रीक व्हेकला खातीर एक स्कीम केली सरकारान. स्पीकर सर जुलय 2022 हो इशू ह्या एसेंब्लीन ह्याच सभाघरान हांवें रेज केल्लो. आनी मंत्र्यान एक उतर दिल्लें की 34च्या पयलीं सगळीं एप्लिकेशनां जी इलेक्ट्रीक व्हेकलाची आसात ती सगळीं क्लियर जातली. स्पीकर सर ताजे मागीर म्हजे कडेन RTI नोटिंग्स आहा की मंत्र्यान धाडिल्ली फायल फायनान्स डिपार्टमेंटान परती धाडली. 7 मंत्री हे नवे अवतारान पयलीं चड करून तो PWD मंत्री आसतालो. आतां हे नवे अवतारान रिन्युएबल एनर्जीन ताजी रिन्युएबिलिटी सारकी देंवल्या. उतर म्हणटा ना जालां स्पीकर सर. जें उतर ताणें ऑन द फ्लोर ऑफ द हावस दिल्लें की सगळीं पेंडींग एप्लिकेशनां आपूण 4थी मेरेन क्लियर करतलो म्हण ती थंय ताणें पयलीं फट मारल्या. हें हांव ताचेर चार्ज करतां आनी फुडें वतां. स्पीकर सर आतां म्हजो स्पेसिफीक सप्लिमेंटरी असो आहा की केन्ना EV सबसिडी स्कीम नोटिफाय केल्ली, कितल्या वर्सां खातीर केल्ली, कसल्या पर्पजा खातीर केल्ली, कितलो एमावंट डिसबर्स जाला, एलोकेशन कितलें आशिल्लें आनी वॉट इज द प्रेझंट स्टेटस ऑफ द स्कीम. स्पेसिफीक हा. आमदारान प्रश्न करेक्ट विचारला पूण आमदारान तातूंत एक कंडिशन आसा पळय आमचे जे नोटिफिकेशन येलां तेंय पळोवपाची गरज आसा. एज एंड वेन रिक्वायर्ड गव्हर्मेंट कॅन चेंज हीज डिसिजन अशें स्पश्ट तातूंत कंडिशन आसा. आनी एकाच स्किमीत ना सगळे स्किमीत आसा. आनी 7.5 कोटीच्या हातूंत आमी ऑलरेडी 5 कोटी रिलीज केल्या. फॉर एग्जाम्पल total subsidy release for 2 wheelers is 61,77,000. Then total subsidy for 3 wheelers 60,000 आणि उरले ती साधारण 4.5 लाख रुपये किती उरल्या ती आम्ही रिलीज करता. 4.5 लाख उरल्या. लाख काय कोटी? लाख. हे 60 लाख झाले 61 लाख. आणि जी तू गाडी म्हणून विचारता पळय ताका 3,54,000 3 कोटी 54 लाख. तेच म्हणटा मरे लाख आनी कोटीचेर घुसपाक हांवें एश्युरन्स दिल्लें. हांवें सभागृहांत एश्युरन्स दिल्लें 5 कोटी रुपया 4थी पर्यंत आमी रिलीज करता म्हणून. ना ऐका सांग स्पीकर सर 5 कोटी वर्बॅटीम हांव तुका दाखोवंक शकता. लेट मी बी व्हेरी फ्रँक. 5 कोटी नंतर जे दुसरे उरल्या त्याची फायल घालता म्हणून आणि ती जाताले पळयता म्हणून. पूण जेन्ना फायनान्स डिपार्टमेंट सांगता की आमी ते फुडें पळोवया म्हणून
फक्त आता हांव सारांश दिता म्हजेच क्वेश्चनाचो कित्याक एक मिनिट स्पीकर सर 16 डिसेंबर 2021 ही स्कीम नोटिफाय केली 5 वर्सां खातीर 5 वर्सां खातीर नोटिफाय करतना 20 कोटी रुपया आउटले केली पर इयर. ही स्कीम मंत्र्यान ऑगस्ट 2022 म्हळ्यार 1 वर्स जावचे पयलीं स्कीम बंद केली. स्पीकर सर फायनान्स डिपार्टमेंटान ताका एप्रिलान सांगलें कितें की आमी ही बंद करुया कित्याक डिफिकल्ट फायनान्शियल पोजिशन ऑफ द स्टेट म्हणजे कडेन RTI आहा हांव दाखयता तुमकां आतां आनी चीफ मिनिस्टरान फायलीचेर बरयलें की एप्रिलान नाका जुलय मेरेन जितली एप्लिकेशनां आयल्या ती क्लियर करून मागीर बंद करची म्हणून. सो जी स्कीम इलेक्शनाचे पयलीं डिक्लेअर केल्ली ती 5 वर्सां खातीर डिक्लेअर केल्ली ती 1 वर्सान आनी खवसायली काबार केली मारली. बर्थ ऑफ द स्कीम इज इन December 16, 2021. Death of the scheme is in August 2022. मेली स्कीम. वाढत्या LPG गॅस सिलेंडर दरवाढीमुळे गरीब जनता त्रस्त आहे. मात्र सरकार यावर काहीच निर्णय घेत नाही असा आरोप आमदार विजय सरदेसाईंनी विधानसभेत उपस्थित केला. ते नेमकं काय म्हणाले पाहूयात. There is anxiety in the minds of Goinkars who are burdened due to hike in price of cooking gas, due to which many in rural areas are forced to rely on firewood to meet their cooking requirements. स्पीकर सर 8 फेब्रुवारी 2022 BJPने संकल्प पत्र म्हणून डिक्लेअर केले. हातून पॉइंट नंबर 1 आहा वी विल प्रोवाइड 3 फ्री LPG सिलिंडर्स टू एवरी हाउसहोल्ड इन गोवा टू सी दॅट द बर्डन ऑन द होम मेकर्स ऑफ द स्टेट इज रिड्यूस्ड. स्पीकर सर आमच्या आवयांनी आणि भयणांनी तुमकां मतां मारली तुम्ही सरकार घडयलो 8 फेब्रुवारी 2022 हे संकल्प पत्र आयिल्लें. मागीर चीफ मिनिस्टरान आपल्या बजेटान अशें म्हणलें की अंडर द गोवा ग्रामीण उर्जा योजना वी हॅव डिसायडेड टू गिव 3 LPG सिलिंडर्स फ्री अपार्ट फ्रॉम द एन्युअल कोटा. आय हॅव मेड अ प्रोविजन ऑफ 40 crores फॉर द सेट स्कीम. हे गेल्या वर्साचें बजेटाचें. स्पीकर सर मागीर 26 जुनाक एक फायल मूव जाता मुखेलमंत्र्याच्या ऑफिसाक आनी मुखेलमंत्री 4 म्हयन्या नंतर ती फायल सायन मारता. फायल मागीर तो काडटा आनी फायनान्स डिपार्टमेंटाक धाडटा आनी थंय ताजो एक हिटमॅन आहा तो आमच्या म्युनिसिपालिटी बी गुणावपाक ताणें ताका धाडिल्लो की सिन्स फूड एंड इन्फ्लेशन हॅज पीक्ड एंड सिन्स 1500 पर फॅमिली इज ऑलरेडी प्रोवायडेड अंडर गृह आधार द गव्हर्मेंट मे कन्सिडर टू ड्रॉप द स्कीम. चीफ मिनिस्टर एग्री करता आनी स्कीम मरता. केन्ना मरता 13 डिसेंबराक. स्पीकर सर 8 फेब्रुवारीक जिवंत जाल्लें संकल्प पत्र हे संकल्प पत्रान उतर दिल्लें गोंयकारांक ते 1 वर्स जावचे पयलींच मुखेलमंत्री कॅट करता. आनी आज परिस्थिती अशी जाल्ली आहा की बरे आतां लोक घराघरांचे भायर दवरतात. बऱ्यांचेर पावलां सगळ्या कडेन एडवर्टायज करता गॅस सिलिंडर फुकट म्हणून आनी आतां बऱ्यांचेर परिस्थिती पावला तुमचे कडेन पयशे ना. हें ताणें आमकां RTIन उत्तर दिल्लें आहा. फायल नोटींग आमी वाचल्या नाजाल्यार हांव तुका दाखयता आतां. स्पीकर सर म्हाका आतां एश्युरन्स जाय की हे बायलांक ह्या होम मेकर्स म्हणटा ते भयणांक आनी आवयांक जे तुम्ही कॅट केलें तांकां तुजें उत्तर कितें तें सांग. राज्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन घेतलं जातं. मात्र काजू बियांचा दर कमी असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं वक्तव्य केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी विधानसभेत केलंय. दरम्यान काजूंना किमान 170 रुपये प्रति किलो हमी भाव द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. फर्स्ट आमगेली असेंब्ली जाल्ली तेन्ना हांवें हो प्रश्न काडलो increase support price for the cashew nuts. And तेन्ना almost 123 rate आशिल्ली आनी जेन्ना आमी हो पॉयंट काडरी ऑलमोस्ट 140 रुपीज जाल्लो हो काजूचो. आनी हांव ज्या वाठारान केपें मतदारसंघान जो आहा तिने म्हाका दिसता पेडणे आनी आमगे केपें हे काजूंचो हो जो पिकावळ जाता तेजेर आमगेलो लोक जगता. आनी सांगलो ते प्रमाणे ऑलमोस्ट 8 म्हयने काम करून तांकां जे हो काजूचो पिकावळ जाता तो तांकां ते आख्या वर्सभर चलयताय. स्पीकर सर आतां आयकिल्ले ते प्रमाणे आमकां काजूची रेट आहा ती 115-118 पावल्या. स्पीकर सर डे टू डे म्हाका दिसता म्हारगाय वाडत आहा. आज पेट्रोल 100 क्रॉस जालें, सिलिंडर 1200-1300 जालो. म्हारगाय वाडता. आज आधार कार्ड आनी पॅन कार्ड लिंक करपाक ती 1000 जायो. बट हांव कितें म्हणटा काजूची जी रेट आहा ती देंवता. ही कित्याक देंवता? आनी आमगे डिमांड आशिल्लो
ती एटलीस्ट 150 म्हाका सदां देडशे उलयता न्हू 170 रुपीज जावपा जाय काजू रेट, नाल्यार आमच्या लोकांक म्हाका दिसता जगपा इतलो त्रास जातलो ही म्हारगायेचेर इतली वाडटा. सो म्हाका दिसता सरकारान हेजेर नोंद घेवपा जाय. सगळें वाडटा फकत आमगे बारीक लोकां गेलो बारीक समाजा लोक जे काम करता त्योच प्रायस देंवता. सो म्हाका जाण जावपालें कित्याक ही रेट देंवता आनी एक रेट एटलीस्ट 170 काल हांव कोणाक उलयता आसतना म्हाका सांगून कळ्ळां की भायल्यान आफ्रिका तिन्यासून खंय काज येताय बी येताय आनी ताका लागून आमगेले रेट हिंगा देंवल्या. बट मुगे जाणट्या प्रमाणे म्हाका दिसता आमगे गोंयची काज जो टेस्ट आनी ह्यो काजू जो वॅल्यू आहा इंटरनॅशनल मार्केटां लेगीत हो भरपूर आहा. सो स्पिकर सर तुकाय खबर आहा, तूंय त्या वाठारांतलो येता आनी तुका म्हज्या वयल्यान चड खबर आसपा जाय हो लोक कितले त्रास करता ह्यो काजूचे जे पिकावळ काडपाक. सगळें वाडटा म्हारगाय वाडटा बट 125 जालो ती वो 140 जालो ती 115 118 जाल्या. स्पिकर सर म्हगे मागणे ह्या हावजाक ऑनरेबल आमगेल्या चीफ मिनिस्टराक की आनी आमगेल्या एग्रीकल्चर मिनिस्टराक ही रेट सर तुमी वाडयची. ही लोकांक तुमी वयल्यान आनी चेपयताय हे लोकांक सकयल घाताय हे जावपा जायना. ही एटलीस्ट 170 तरी रेट जावची. आमदार गणेश गावकरांनी एरियल केबलिंगचा विषय विधानसभेच्या चर्चेत आणलाय. यावर वीज मंत्री सुदीन ढवळीकरांनी महत्त्वाचं विधान केलंय. पाहुयात. माननीय मंत्र्यांनी जो क्वेश्चनाक आन्सर दिला त्या आन्सरा भितर त्यांनी एरियल बंच केबल टोटल सावर्डे मतदारसंघा भितर 180 किलोमीटर घातलेलो आसा आणि आउट ऑफ दॅट ओनली 55% 91.69 किलोमीटर जो पळय आसा तो वर्किंग आसा. वेरेज साधारण 88 किलोमीटर आसा तो वर्किंग ना. म्हाका जाणून घेवपा जाय माननीय मंत्र्या कडच्यान की हो केबल खंयच्या वर्साक घातलो आनी हे सगळें करपी इंजिनियर कोण आनी हे इतले पयशे खर्च करून लोकांक जर ही फॅसिलिटी मेळना जाल्यार तो हो जो पळय वर्क आसलेलो तो कित्याक केल्लो. Sorry, Bashe. A correct question asked by the Honorable MLA. हांवूय ताचेर विचार करता. इंजिनियर आतां करतलो कितें काय म्हणून, कारण ही गोश्ट घडल्या 2016 आनी खुद्द काही इंजिनियरांनी सांगिल्लें खंय की हें चलचें ना म्हणून. आसतना ही केबिलीचें टेंडर 2016 145 कोटीचें काम. डेट ऑफ वर्क ऑर्डर 2/12/2016. डेट ऑफ कंप्लिशन 16/12/2018. ती फक्त तितले पुरतीच मर्यादीत ना, ती कुमारजुवा आसा, कदंबा प्लेटोर आसा, ओल्ड गोवा आसा, रिबंदर आसा, चिम्मल आसा, नेवरा आसा, त्यानंतर काबोग थोड्या जाग्यार आसा, तालिगांव, वेलीम, बिचोलीम, मये, सांकळी, पोरये, वाळपय, पोरवोरीम, सालिगांव, केपें, कुडचडे, सांगे, सावर्डे आनी वाळपय हे फॉरेस्ट एरिया आशिल्ल्या कारणान आनी एग्रीकल्चर एरिया आशिल्ल्या कारणान हांगा चड आसा. शिरोडा आसा, परत पोरण्या थोड्या भागांत आसा, वेलीम आसा, पार्ट ऑफ केपें, परत पेडणे, मांद्रे, शिवोले आनी मांद्रे, अशी जवळ जवळ 700 किलोमीटर केबल ही त्या वेळार घातली. तातूंतली 454 किलोमीटर केबल कंप्लीट घातले नंतर चालू केल्ली. आतां सद्या चलता ती 226. दीस टॅक्नॉलॉजी इज टोटली फेल्युअर टॅक्नॉलॉजी. जशे ब्रिज बांदले, कॅन्टिलिवर ब्रिज बांदले पयलीं आनी ते पडले, एक मांडवी पडलो, आतां बोरी आनी जुवारी डेंजर आसा, काळी नदीचो, आनी ती टॅक्नॉलॉजी सगळी काबार जाली. तशांतलेंच हें एक प्रकरण आसा. जशी ती टॅक्नॉलॉजी काबार जाली आनी तिचे कॅन्टिलिवर जे ब्रिज आशिल्ले ते पडपाक लागले, त्या बरोबर ती डिस्कंटिन्यू केली. हे
त्या वेळार कोण इंजिनियर आशिल्लो तो रिटायर जालो 2016तली गजाल 16-18 सोंपयले आनी तातूंतले एकूय काम ना 145 कोटी सरकाराच्या अक्कल खाती जमा झाल्या. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, दिनं मराठीचं.